नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। राज्यस्तरीय महाराष्ट्र नायक युवा पुरस्कार प्राप्त उद्योजक वंजी पवार यांचा आदिवासी बांधवांकडून सत्कार। जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर आदिवासी भागातील विकासाला नवी दिशा देणारे शेवगे सीतारामपूर तालुका साक्री येथील युवा उद्योजक वंजी वामन पवार यांना ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शेतकरी सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र नायक युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या यशाबद्दल विविध आदिवासी संघटना, कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पचक्र देऊन सत्कार करण्यात आला। नोकरीच्या मागे न लागता स्वबळावर उद्योग उभारण्याचा निर्धार करत वंजी पवार यांनी शिवशक्ती सुमन शेतकरी उत्पादक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आदिवासी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या। सुरुवातीला पिठाच्या गिरणीपासून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या पवार यांनी पुढे भात मळणी यंत्र, नागली प्रक्रिया यंत्र, गहू सफाई यंत्र, मिरची कांडप यंत्र, शेवगा तयार करण्याचे यंत्र तसेच वड्यांसाठी ओल्या डाळी दळण्याची सुविधा सुरू केली। याशिवाय शेंगदाणा, सूर्यफूल तोडीपासून शुद्ध तेल निर्मिती करून त्यांचे आकर्षक पॅकेजिंगमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे। त्यांच्या उद्योगामुळे परिसरातील शेतकऱ्यांना धान्य प्रक्रिया व तेल पिळण्यासाठी 15 ते 20 किलोमीटर दूर शहरात जाण्याची गरज उरलेली नाही। त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम याची मोठी बचत होते। आज त्यांच्या उद्योग समाज सुमारे 20 ते 25 महिला व युवकांचा स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला असून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे। त्यांच्या व्यवसायात पत्नी सुमनबाई वंजी पवार यांचेही मोलाचे योगदान आहे। वंजी पवार बाहेरगावी असताना त्या संपूर्णपणे प्रकल्पाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात। यावेळेस व्यक्त करताना वंजी पवार म्हणाले, आज अनेक युवक अल्प उत्पन्नासाठी शहराकडे स्थलांतर करतात, मात्र स्थानिक गरजा ओळखून गाव पातळीवर लघु व मध्यम उद्योग उभारले तर स्वतःच्या इतरांनाही रोजगार मिळू शकतो। गावाचा विकास आणि आर्थिक स्वावलंबन यासाठी युवकांनी उद्योगाकडे वळले पाहिजे। दरम्यान पवार यांनी पिंपळनेर सटाणा महामार्गालगत नव्या प्रकल्पासाठी जागा खरेदी केली असून पिंपळनेर, ताहराबाद, बल्लाणे, कासारे व परिसरातील नागरिकांसाठी आणखी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मानस आहे। ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत BSF बहुउद्देशीय संस्था अमरावती आणि संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे त्यांच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र नायक युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी पापळदीपाळा, उंबर्डे, शेलवारी या परिसरातील नरेंद्र शांताराम आहिरे, राकेश गुलाबराव शेवाळे, पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, संतोष सीताराम सूर्यवंशी, हिम्मत ओमकार चौरे, अशोक वसंत चौरे, धनुजी चिमन पवार, तानाजी बहिरम, गणेश गावित, गणेश पवार, संदीप भोये यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। गावाचा उद्योग, हाताला काम आणि शेतकऱ्यांचा सन्मान ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना वंजी पवार यांनी ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांचे व सर्वात कौतुक होत आहे। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की माझे नाव वंजी वामन पवार, मुक्काम सीतारामपूर, पोस्ट शेवगे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी एक आदिवासी उद्योजक आहे। मी एक पिठाच्या गिरणीपासून सुरुवात केली, मग हळूहळू मी मिरची कांडप, शेवाळे मशीन, राईस मिल, डाळ मिल, गहू किलिंग, परत ऑइल मिल असं मी टप्प्याटप्प्याने एक वाढवत गेलो। संस्था रजिस्ट्रेशन केली, शिवशक्ती सुमन फार्मर प्रोड्युसर कंपनी। मग जे सुविधा मी इथं परिसरामध्ये देतो, आता तीच सुविधा मी शेतकऱ्यांना देणार आहे। पश्चिम पट्ट्यामध्ये आपलं शेवगे सीतारामपूर या उद्योगामध्ये माझ्या पत्नीचा मोठा सहभाग आहे। सुमन वंजी पवार माझ्या पत्नीचं नाव आहे। संतोष सीताराम सूर्यवंशी, पापडीपाडा, शेलवारी रहिवासी। शेवगे गावातील सीतारामपूर येथील आमचे मित्र वंजी वामन पवार, त्यांना जो मिळालेला पुरस्कार आहे BSF बहुउद्देशीय संस्था अमरावती, उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना एक मानाचा पुरस्कार मिळाला। पण त्यांनी शून्यातून एक निर्मिती केली, छोट्या उद्योगापासून मोठ्या उद्योगाकडे वळले। गावातील व्यक्ती शहराकडे जात असताना त्यांनी ते लोकांना थांबवलं आणि त्यांनी रोजगार निर्मितीसाठी म्हणजे 10 लोकांना रोजगार निर्मिती करून दिली। आणि त्यांनी सुरुवातीला पिठाची गिरणी जी सुरू केली
त्या छोट्याशा पिठाच्या म्हणजे गिरणीपासून तर आज त्यांच्याकडे मोठा उद्योग म्हणजे मिरची कांडप यंत्र असो किंवा चांगल्या पद्धतीनं एक शेवयांचा उद्योग असो, राईस मिल असो, हे चांगल्या पद्धतीनं त्यांनी गावात म्हणजे बाहेर जाणारे व्यक्ती जे होते, ऑइल मिल असो, मग त्यांनी बाहेर जाणारे जे लोक आहेत त्यांना थांबवलं आणि त्यांना त्या व्यवसायातून सुविधा निर्मिती करून दिली.